आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता रविवारी आहे सर्व पित्री अमावस्या। सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस समजला जातो। त्यामुळे जर कोणी 15 दिवसामध्ये पितृपंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये पितरांची सेवा केलेली नसेल, तुमच्याकडून पितरांची सेवा करायची राहिलेली असेल, तर या सर्व पित्री अमावस्येला नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे। बघा, आपल्या पितरांचं स्मरण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। देवी देवतांबरोबरच आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे। कारण बघा, जर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, त्याचबरोबर आपल्या कुळाचा उद्धार व्हायचा असेल, आपल्या कुटुंबाची प्रगती जर चांगली व्हावी असं वाटत असेल, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, लग्नामध्ये कुठल्या अडचणी येऊ नयेत, संतानप्राप्तीमध्ये अडचणी येऊ नयेत, यासाठी बघा आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्यावर असणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर तुमचे पित्र तुमच्यावर असंतुष्ट असतील, नाराज असतील, तर कुठल्याच प्रकारच्या कामामध्ये भरारी येत नाही, यश मिळत नाही, प्रत्येक काम हे अडलेलं राहतं आणि विशेष करून आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारची विघ्न आणि अडथळे येतात। आपल्या प्रगतीमध्ये पण ही विघ्न येतातच, शिवाय मुलाबाळांना देखील त्याचा खूप जास्त त्रास हा होतो, त्यांना तो सहन करावा लागतो। त्यामुळे बघा, आपले जे पित्र आहेत ते असंतुष्ट राहू नयेत, ते तृप्त व्हावेत, यासाठी प्रत्येकाने सर्व पित्री अमावस्येला दही भाताचा हा उपाय करायचा आहे। सर्व पित्री अमावस्या रविवारी आलेली आहे। ही तिथी जी आहे अमावस्येची, तर शनिवारी मध्यरात्री सुरू होत आहे आणि रविवारी संपूर्ण दिवस सर्व पित्री अमावस्या असणार आहे। त्यामुळे बघा, हा उपाय सर्व पित्री अमावस्येला प्रत्येकाने करा। दही भाताचा उपाय आपल्याला सर्व पित्री अमावस्येला आवर्जून करायचा आहे। पितृपक्षामध्ये तुम्ही भले पितरांसाठी उपाय केलेला असू द्यात किंवा नसू द्यात, पण हा दही भाताचा उपाय आपल्याला या अमावस्ये दिवशी चुकवायचा नाही, तो आवर्जून करायचा आहे। भले तुम्ही कुठेही राहत असाल, रेंटचं घर असेल, भाड्याचं घर असेल, स्वतःचं घर असेल, तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे। हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात। त्यामुळे बघा, जे कोणी उपाय करू शकेल तुमच्या घरामध्ये, त्यांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे। तर बघा, हा उपाय मी कसा करायचा आहे ते तर सांगणारच आहे। शिवाय सर्व पित्री अमावस्येला काही महत्त्वाच्या गोष्टी करणं तेवढंच प्रभावी असतं। यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो दूर होतो आणि असंख्य प्रकारच्या त्रासामधून, अडचणीमधून आपली सुटका होते। त्यामुळे येणाऱ्या सर्व पित्री अमावस्येला रविवारी काळ्या तिळांचं दान करा, वस्त्रदान करा, अन्नदान करा। यथाशक्ती तुम्हाला ज्या गोष्टींचं दान करता येईल, अन्नदान करता येईल, ते दान करा, फळदान करा। आणि बघा, हे दान करत असताना काळे तीळ आवर्जून तुम्ही त्या व्यक्तीला दान करा। काळे तीळ जेव्हा आपण अशा प्रकारे सर्व पित्री अमावस्ये दिवशी एखाद्या व्यक्तीला देतो, तेव्हा आपले जे काही दोष असतात, पितृदोष असतात, ते दूर होतात आणि आपले पित्र संतुष्ट होतात। त्यामुळे काळ्या तिळाचं दान अवश्य तुम्हाला करायचं आहे। शिवाय बघा, पितरांसाठी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे। घराच्या दक्षिण भागामध्ये लावला तरी चालेल किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत। त्याचबरोबर आपल्याला या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला दही भात खाऊ घालायचा आहे। त्याचबरोबर कावळ्याला देखील हा जो घास आहे तर तो काढून ठेवायचा आहे। त्याचबरोबर रविवारी सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एका
कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला उभे राहून पितरांना अशा प्रकारे अर्घ्य द्यायचे आहे. यामुळे आपले पितर आपल्यावर संतुष्ट होतात. त्याचबरोबर बघा, पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे रविवारी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडासमोर एक आपल्याला दिवा लावायचा आहे. मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा असा दिवा पिंपळाच्या झाडासमोर लावून तिथे थोडासा दही भात आपल्याला ठेवून यायचा आहे. यामुळे पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर या गोष्टी ज्या आहेत तर आपल्याला नक्की करायच्या आहेत. आता आपण दही भाताचा विशेष उपाय सर्व पितरी अमावस्येला कसा करायचा ते बघूया. तर तुम्ही काय करायचं आहे, रविवारी थोडासा भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता पितरांसाठी म्हणून हा भात जो आहे तर तो शिजवून घ्या. आता तो भात आपल्याला एखाद्या केळीच्या पानावर घ्यायचा आहे किंवा एखाद्या तुम्ही डिशमध्ये घ्या, कागदावर घ्या आणि त्यावर आपल्याला दही जे आहे तर ते टाकायचं आहे. त्या भातामध्ये दही जे आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे हा दही भात घ्यायचा आहे. एखाद्या वाटीमध्ये जरी घेतला तरीही चालेल. आणि त्याचबरोबर आपल्याला रविवारी कणकेचा एक दिवा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हा दिवा बनवा. मध्यम आकाराचा हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त सिंगल वातच टाकायची आहे. आता एक डिश घ्या, त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या, त्यावर हा दिवा ठेवा, म्हणजे दिव्याला तांदळाचं आसन द्या आणि हा दिवा दही भात घेऊन मुख्य दाराच्या बाहेर तुम्हाला यायचं आहे. उंबरठ्याच्या जवळ तुम्हाला तिथे बसायचं आहे. हा दिवा दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्या आणि त्याचबरोबर तो दही भात देखील आपल्याला तिथे पितरांचं स्मरण करून दिव्याच्या समोर ठेवायचा आहे. आता प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि 2 काळ्या मिरी एवढं साहित्य टाकायचं आहे आणि दही भातावर देखील काळे तीळ चिमूटभर टाकायचे. आता दक्षिणेकडे आपल्याला तोंड करून बसायचं आहे. तिथे आपल्याला पितृअष्टकचं पठण करायचं आहे किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा जप तुम्हाला करायचा आहे. बघा, जेव्हा आपण सर्व पितरी अमावस्ये दिवशी असा हा दिवा प्रज्वलित करतो आपल्या उंबरठ्याच्या बाहेर, तेव्हा असं म्हटलं जातं की आपले पित्र सर्व पितरी अमावस्ये दिवशी आपल्या भेटीला येतात आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते उभे असतात आणि ते जेव्हा असा प्रज्वलित केलेला दिवा बघतात आणि जो नैवेद्य आहे तर त्याचा जो सुवास असतो तर तो पितरांना प्रसन्न करतो आणि जो दिव्याचा उजेड आहे तर या उजेडाने आपले पित्र जे आहेत ते अत्यंत प्रसन्न होतात आणि सर्व पितरी अमावस्ये दिवशी आपली भेट घेऊन ते पुन्हा स्वर्गलोकी परतत असतात आणि त्यांचा परत जाण्याचा मार्ग या दिव्यामुळे प्रकाशित होऊन जातो आणि या प्रकाशामुळे आपले पित्र आपल्यावर अत्यंत प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आणि जेव्हा आपण आपल्या पितरांचे स्मरण करतो तेव्हा बघा, आपले पित्र आपल्यावर संतुष्ट होतात. कोणीतरी प्रियजनांनी आपली वाट बघितलेली आहे, आपलं स्मरण केलेलं आहे. यामुळे आपले पित्र जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन ते पुन्हा या दिवशी म्हणजे सर्व पितरी अमावस्येला स्वर्गलोकी परतत असतात. त्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास हा प्रकाशमान असावा, परतीचा मार्ग हा प्रकाशाने भरलेला असावा, यासाठी आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून कणकेचा दिवा लावायचा आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून जो दही भाताचा घास आहे, नैवेद्य आहे, तो ठेवायचा आहे. आता कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा, सर्व पितरी अमावस्ये दिवशी रविवारी तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता. रविवारी अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा दही भाताचा उपाय करू शकता, असा दिवा प्रज्वलित करू शकता. दुसऱ्या दिवशी तो जो दिवा आहे तर
तो तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. जो दहीभात ठेवलेला तो तुम्ही प्राण्यांना खायला देऊ शकता किंवा तो देखील पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचा आहे. नक्की हा उपाय येणाऱ्या सर्व पितृ अमावस्येला रविवारी सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करायचा आहे.